चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा। नमस्कार। सरकारी नोकरदारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे आणि ती म्हणजे माता पालकांना त्या ठिकाणी बाल संगोपन रजा जी मिळायची आता ती पुरुषांनाही मिळावी 2 वर्षाची पितृत्व रजा, अशा पद्धतीचा निर्देश कोलकाता उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी दिलेले आहेत। नेमकं काय बातमी आहे पाहूया आपण। नवराष्ट्र दैनिकाच्या सौजन्याने ही बातमी पाहत आहोत। तर पुरुषांना मिळावी 2 वर्षाची पितृ रजा, मुलाच्या संगोपनाची जबाबदारी न्यायालयाचं म्हणणं आहे की दोन्ही पालकांची आहे आणि महिला कर्मचाऱ्यांप्रमाणे पुरुषांनी 2 वर्षाची पितृत्व रजा मिळावी असं कोलकाता उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। आणि आता ती वेळ आलेली आहे की राज्य सरकारनं स्त्री पुरुष असा भेदभाव करू नये, दोघांनाही समान वागणूक द्यावी। राज्य सरकारनं समानता आणि लिंगभेद लक्षात घेऊन 3 महिन्यात यावरती निर्णय घ्यावा अशा पद्धतीचा सुद्धा आदेश किंवा निर्देश या ठिकाणी कोलकाता उच्च न्यायालयाने दिलेला आहे। आणि त्यामुळं निश्चितपणे यामध्ये पश्चिम बंगालमध्ये सध्या पुरुष कर्मचाऱ्यांसाठी 30 दिवसाची बालसंगोपन रजा आहे, तर महिला कर्मचाऱ्यांसाठी 730 दिवसाची तरतूद त्या ठिकाणी आहे। आणि पुरुषांना पितृत्व रजा मिळावी या संदर्भात सरकारी शाळेतील शिक्षकांनी याचिका दाखल केलेली होती। अबू रेहानाच्या याचिकेवरती सुनावणी करताना कोलकाता उच्च न्यायालयानं राज्य सरकारला हे निर्देश दिलेले आहेत। आणि त्यामुळं ही कोलकाता उच्च न्यायालयाचा जरी निर्देश असला, पश्चिम बंगाल राज्याचा जरी असला, तर कदाचित भविष्यामध्ये देशामध्ये सगळीकडेच हा कायदा किंवा तशा पद्धतीची तरतूद होऊ शकेल अशा पद्धतीची आशा त्या ठिकाणी आहे। निश्चितपणे हा स्वागतार्ह निर्णय त्या ठिकाणी मला म्हणावा लागेल, कारण सुजाण पालकांसाठी मुलांबरोबर काही काळ एकत्र घालवणं अत्यंत गरजेचं आहे। तुर्तास इथेच थांबूया। धन्यवाद। जय हिंद।